एफडी वरचा व्याजदर जरी अगदी 7% असला पण सेव्हिंग पेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे एफडी ऑलवेज इट इज बेटर दॅन सेव्हिंग अकाउंट. मी तर असं म्हणेन की प्रत्येक तरुणानं आपला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करताना काही भाग हा एफडी मध्ये ठेवावाच. एफडी कुठे करायला रूल असं म्हणता येईल की ज्या बँका स्टॉक मार्केटला लिस्टेड आहेत त्याच्यामध्ये एफडी करावी. ओके का? तसं आपण म्हणलं तर इमर्जन्सी फंड खूप जुन्या काळापासून आपल्याकडे आहे. तर आपली आजी किंवा आई ते तांदळाच्या डब्यामध्ये पैसे ठेवायचे. माझ्या लहानपणी ते साखरेच्या डब्यात थोडेसे पैसे ठेवलेले असायचे, देवाराच्या ठेवलेले असायचे. त्यात एक नवीन प्रकार जो आलाय तो म्हणजे स्वीप एफडीचा. तो तर खूप चांगला प्रकार आहे. म्हणजे 15,000 वर तिथं जे पैसे राहतील ते आपोआप एफडी मध्ये जावे. समजा माझ्याकडे तिथे 18,000 रुपये झाले तर आपोआप 3,000 वर्ष रुपये माझे एफडी मध्ये जाणार. ओके. फक्त त्यातला एकच धोका, जे पूर्वीचे लोक तसे करायचे बघा, म्हणजे 10 लाख रुपये ठेवायचे असतील तर ते 5 बँकांमध्ये 2-2 लाख ठेवायचे. म्हणजे आताच्या जनरेशनला कदाचित तो वेडेपणा वाटतो. मलाच वाटतं ते योग्य आहे. त्यांनी ते अनुभवात आलेलं शहाणपण असतं. ते बऱ्याचशा इन्फ्लुएन्सर्सचं हे म्हणणं पडतं की एफडी पेक्षा तुम्ही डेट फंडचा विचार करा, लिक्विड फंडचा विचार करा. त्याच्यावरचा जो परतावा आहे, व्याजदर आहे, तो एफडी पेक्षा नक्कीच जास्त असतो. पण सगळ्याच पतसंस्था वाईट आहेत असं नाहीत म्हणायचं आपल्याला. परंतु ज्या पतसंस्थाची ऍडव्हर्टाईज खूप येते किंवा जे खूप अट्रॅक्टिव्ह रेट देत आहेत त्यांचं आपण एनपीए पर्सेंटेज बघायला पाहिजे. बदनाम होण्याचं अजून एक कारण आहे की एफडी केली की लगेच टीडीएस कट होतो. तर नवीन नियमाप्रमाणे 50,000 रुपयापर्यंत टॅक्स डिडक्ट होत नाही. सिनियर सिटीजनच्या बाबतीत ही तर अमाऊंट 1 लाख आहे. इक्विटी म्युच्युअल फंडाचा नियम असा आहे की इफ यू इन्व्हेस्ट फॉर मोर दॅन 1 इयर पहिल्या 1.25 लाखापर्यंत 0 टॅक्स आहे. ओके. म्हणजे आपण थोडंसं असं धाडसी विधान मी करतो की हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अमुक तमुक आणि इव्हेंट वेल्थ प्रस्तुत धन दौलतच्या या खास एपिसोडमध्ये. आपण मिलेनियल्स आय एम शुअर दिवाळीच्या सुट्टीत आपण गप्पा मारताना आपल्या आईवडिलांसोबत एफडीवरनं एकदा तरी खटका ओढला असेल. काय ते बोर प्रोडक्ट आहे, ते 5-6% इंटरेस्ट रेट आणि ते पासबुकमधल्या एंट्र्या, आपल्याला ते बोर होतं खरं तर. पण जेव्हा इमर्जन्सी फंड हा विषय निघतो तेव्हा एफडी हा एकमेव ऑप्शन आपल्यासमोर येतो. पण एफडी हा खरंच एकमेव ऑप्शन आहे का इमर्जन्सी फंडसाठी? का आपण डेट फंडमध्ये पण पैसे ठेवू शकतो? का डायरेक्ट बॉन्ड्समध्ये पैसे टाकू शकतो? ह्या तिन्ही पर्यायातला आपल्यासाठी सुटेबल ऑप्शन कुठला? त्याचे फायदे तोटे काय आहेत? हे सगळं समजून घ्यायला आज आपल्यासोबत एक खास गेस्ट आलेले आहेत, डॉक्टर वीरेंद्र ताटके. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर गेली कित्येक वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत. सर इकॉनॉमिस्ट आहेत, सर प्रोफेसर आहेत. त्यांची PhD म्युच्युअल फंड या सब्जेक्टमध्ये आहे. त्यामुळे ते आय एम शुअर की आपल्याला ह्या एपिसोडमध्ये ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिटेल माहिती समजावून सांगतील. बॉन्ड्सबद्दल बोलायचं झालं तर विंट वेल्थ हा एक सेबी रजिस्टर्ड ब्रोकर प्लॅटफॉर्म आहे ज्याला झेरोदानी बॅक केलेलं आहे. याच्यावरती तुम्ही डायरेक्ट बॉन्ड्स विकत घेऊ शकता आणि याला एफडीपेक्षा जास्त 9 ते 12% परतावा मिळतो. आणि सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे तुम्ही इझिली ह्याच्यात लॉग इन करू शकता. तुम्ही त्याच्यावरती क्रेडिट रेटिंग चेक करू शकता आणि इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकता. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे विंट वेल्थ स्वतः प्रत्येक बॉन्डमध्ये थोडी अमाऊंट इन्व्हेस्ट करतं जेणेकरून आपल्यासाठी ते नीट ड्यू डिलिजन्स करून आपल्याला हेल्प करतील. आणि अजून काही डिटेल्स हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून घेऊ शकता. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम तुमच्या टीमचं अभिनंदन की इमर्जन्सी फंड हा तसा बघितला तर दुर्लक्षित विषय आहे की सगळेजण स्टॉक मार्केट ह्या मागेच पळत असतात. त्यामुळे इमर्जन्सी फंड हा जो आता खरं तर काळाची गरज आहे. करेक्ट. तसं आपण म्हणलं तर इमर्जन्सी फंड खूप जुन्या काळापासून आपल्याकडे आहे. म्हणजे अगदी आपण पूर्वीचा जर काळ बघितला तर आपली आजी किंवा आई ते तांदळाच्या डब्यामध्ये पैसे ठेवायचे किंवा ती आपली पिगी बँक घरातली असायची. तो एक दॅट इज वन सॉर्ट ऑफ इमर्जन्सी फंड. फक्त अलीकडच्या काळामध्ये त्याचं स्वरूप बदललंय, कारण का महागाई ज्या पद्धतीने वाढते किंवा गरजा ज्या पद्धतीने वाढतात त्यामुळे आता त्याला आधुनिक स्वरूप आलेलं आहे. करेक्ट. त्याला आता तो म्हणजे मला आठवतं आहे आईनं अगदी माझ्या लहानपणी ते साखरेच्या डब्यात थोडेसे पैसे ठेवलेले असायचे, कुठेतरी गादीच्या खाली थोडेसे पैसे ठेवलेले असायचे, देवाराचे ठेवलेले असायचे. त्या ह्या सगळ्या. आणि ॲक्च्युली मी बघितलंय की एखाद्या वेळेस जर काही इमर्जन्सी आली तर ते काढून काही हजार रुपये व्हायचे त्याच्यात आणि ती वेळ मारून नेली. त्यावेळी ना म्हणजे लहानपणी मुलांना ट्रिपला जायचंय तर पैसे भरायचे, तर ते पैसे बाकी सगळे पैसे लॉंग टर्म मध्ये गुंतवलेले असायचे, कारण का कायम लॉंग टर्मचीच इन्व्हेस्टमेंटचे सगळीकडे गवगवा असतो. त्यामुळे अशा वेळी 1,000 रुपये सुद्धा खूप महत्वाचे असतात आणि मिळतच नाहीत. करेक्ट. पण तरी मला हा एक मुद्दा विचारायचा की आत्ता ना एस्पेशली माझ्या जनरेशनला आणि इवन आत्ताची जी एल्डर जनरेशन आहे किंवा खास करून स्त्रिया आहेत त्या फायनान्शियल गोष्टींमध्ये लक्ष घालत नाही आणि इमर्जन्सी फंड हे खूप जरा असं बोरिंग वाटतं.
खरंच किती गरज आहे? कारण की आता आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहेत. मला गरज पडली तर मी 5 लाखाचा स्वाईप मारू शकतो. माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे, माझ्याकडे टर्म इन्शुरन्स आहे, एवढे मित्र आहेत, माझे म्युच्युअल फंड मी मोडेन, सगळं आहे. मग मला कशाला इमर्जन्सी फंडची गरज आहे? खरं तर ना फायनान्शियल प्लॅनिंग जे आपण म्हणतो त्याची सुरुवात इमर्जन्सी फंडपासून करायला पाहिजे. पण दुर्दैवाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. काही वेळेला त्याचा विचारच केला जात नाही. 3-4 कारणं आहेत की ज्यासाठी इमर्जन्सी फंड अत्यंत गरजेचं आहे. एक म्हणजे सर्वात महत्त्वाचं कारण संयुक्त कुटुंब संस्था जी आपण जॉईंट फॅमिली म्हणतो ती पूर्णपणे संपलेली आहे. पूर्वी म्हणजे कसं असायचं की घरात एखाद्याचा खर्च निघाला तर काका भागवायचे किंवा मामा भागवायचा, चुलत भाऊ असायचे, याची पुस्तकं त्याला वापरायची. आता तसं नाही राहिलं. प्रत्येकाला स्वतःचा खर्च करायचा आहे. दुसरं म्हणजे जी सोशल सिक्युरिटी होती, पेन्शन्स वगैरे हा प्रकार पूर्ण बंद झालेला आहे. बरोबर. त्यामुळे एक ठराविक काळानंतर म्हणजे आमचे एक सिनियर कलिग्स ज्यावेळी रिटायर झाले ते म्हणले की रिटायर झाल्यावर मला कळलं की इतके खर्च असतात. कारण का रिटायर होईपर्यंत बरेचसे खर्च ऑफिसातच व्हायचे. तर रोज चहा वगैरे सगळं ऑफिसमध्ये व्हायचं. त्याला पण पैसे लागतात हे रिटायर झाल्यावरच मला कळलं. हे दुसरं कारण. तिसरं म्हणजे हॉस्पिटलायझेशनचे चार्जेस खूप वाढलेत. म्हणजे अगदी साधं जरी आपण धडपडलो हॉस्पिटलमध्ये गेलं आणि तुम्ही म्हणला तसं हेल्थ इन्शुरन्स जर आपला नसेल, मेडिक्लेम जर नसेल तर तो खर्च अमाप होतो. आणि चौथं महत्त्वाचं कारण की मुलं आजकाल इतकी शिकतायत आणि त्याचा खर्च खूप वाढत चाललाय. म्हणजे पूर्वी ग्रॅज्युएशन झालं, BA झाला की आमच्या नातेवाईकांमध्ये BA एक मुलगा शिकलेला तर आम्हाला अरे बापरे BA असं वाटायचं. पण आता BA ही सुरुवात समजतात किंवा BA, BSc, BCom समजतात सुरुवात. त्यामुळे तो 4-5 गोष्टींचा खर्च खूप वाढलाय. त्यासाठी अचानक येतं. म्हणजे मुलं ग्रॅज्युएशन झाले की म्हणतात मला 3 महिन्यात ॲडमिशन घ्यायचं पोस्ट ग्रॅज्युएशनला. त्यावेळी पैसे कुठून आणायचे? ह्या 4 कारणासाठी इमर्जन्सी फंड आत्ताच्या जनरेशनला तर जास्तच महत्त्वाचं आहे असं मला म्हणायला लागेल. ॲब्सोल्युटली. आणि तुम्ही आता बोलता बोलता एज्युकेशन आणि हे मुद्दे काढलेत, माझ्या सहज लक्षात आलं की बऱ्याचदा मी माझ्या मित्राची बहीण आत्ता मुंबईला शिफ्ट होती आहे आणि तिचं सगळं एज्युकेशन झालं आणि शिफ्ट होतं आणि ते जस्ट लक्षात आलं की आता आपण मुंबईला जाणार, फ्लॅट रेंटवरती घेणार आहे, त्याचं डिपॉझिट भरायचं आहे. आणि मुंबईसारख्या ठिकाणी डिपॉझिट भरायचं किंवा बेंगलोरसारख्या ठिकाणी डिपॉझिट भरायचं म्हटलं की ती जी अमाऊंट लागते ती खूप मोठी असते. तेवढी लिक्विडिटी शक्यतो कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबाकडे नसते. आणि असे छोटे छोटे खर्च माहितीच नाहीत आपल्याला, माहीत नसतात, जे लिक्विड आत्ता लागणार आहे. अजून दुसरं ना की आजकाल मुलं शिकतात ना त्यावेळी फक्त एकच कोर्स करत नाहीत. अगदी लहानपणापासून कुणाला तबल्याचा क्लास आहे, पेटीचा क्लास आहे, पोहण्याचा क्लास आहेत. म्हणजे माझे काका असे विनोदानं म्हणायचे की ते पोहण्याच्या क्लासला तू इतके पैसे भरतो की तेवढ्या पैशात म्हणजे घरात पोहण्याचा तलाव झाला असता. इतक्या तू वर्षभर पैसे भरलेत. पण हे अचानक येतात की शेजारच्या कुठल्या तरी एका मुलानं पोहण्याचा क्लास लावला, मला लावला पाहिजे. मग ते पैसे येणार कुठनं? मला सिंगिंगचा क्लास लावायचा, ते पैसे येणार कुठनं? ते इमर्जन्सी फंड माझ्याकडे पाहिजेच. करेक्ट. वा, आता तुम्ही बोलला त्याच्यावर मला अजून एक मुद्दा अचानक स्ट्राईक झाला. जे सुरुवातीला म्हणाला सर की पूर्वी फिजिकल कॅश होती. त्याच्यामुळं आई असेल किंवा बाबा पण थोडेसे पैसे काढून ठेवायची पद्धत होती आणि ते कुठेतरी इकडे तिकडे काढून ठेवले जायचे. आता आपण मोस्ट ऑफ द पैसा हा आपला डिजिटल फॉर्ममध्ये वापरतो आपण, त्यामुळे ते काढून ठेवणे हा प्रकार नाही आहे. त्यामुळे आत्ताच्या जनरेशनला पैसे नसणे म्हणजे काय हा प्रकारच माहित नाही. त्यांना वाटतं ते सगळे आहेतच, म्हणजे ते मोबाईलमध्ये आहेतच, कारण का लगेच द्यावे लागत नाहीत क्रेडिट कार्ड असेल. त्यामुळे पैसे नसण्याची जी सिच्युएशन असती ती जुन्या पिढीलाच माहित होती. कारण हातात ते जाणवायचं. अगदी 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 बरोबर. आणि ते अगेन अर्थात आत्ताचे जे ॲप्स आहेत ते सगळे ॲप्स तुम्हाला सांगतात टेन्शन घेऊ नका, तुमच्याकडे 9 लाख कॅश आहे. आता 9 लाख कॅश म्हणजे काय, तर 9 लाख तुम्हाला लोन मिळू शकतं आत्ता एका ती कॅश नाही आहे तुमच्या. एनिवे, सो बाजूला काढून ठेवण्यासाठी काय पर्याय असू शकतात इमर्जन्सी फंडात? अर्थात पहिला ऑप्शन येतो तो म्हणजे FD. सो आपण पहिल्यांदा सेव्हिंग्ज अकाउंट वर्सेस FD, सेव्हिंग्ज अकाउंट मध्येच ठेवायचे, कशाला FDत वेगळे ठेवायचे, तर त्या कम्पॅरिझन बद्दल समजून घेऊया का? एकतर काही सेव्हिंग अकाउंटमध्ये जर पैसे ठेवले तर ते टॅक्सेबल आहे, तर त्याच्यावर जे व्याज मिळतं ते तुम्ही कधीही पैसे काढू शकता, हा त्यातला फायदा आहे. परंतु तोटा असा आहे की त्याच्यावर व्याजदर कमी असतो. आणि दुसरं म्हणजे की सेव्हिंगमध्ये पैसे आहेत म्हणल्यावर कायम टेम्पटेशन होतं की आहेत पैसे, जसं मगाशी तुम्ही म्हणला की आहेत पैसे माझ्याकडे, पण ते FDमध्ये गेले की एक सायकोलॉजिकल आपल्याला रिस्ट्रिक्शन येतं की नाही हे मी पैसे वापरू शकत नाही. मी 1 वर्षाची FD केली की माझ्या डोक्यातच येतं किंवा 1 वर्ष मी पैसे वापरू शकणार. हा FDचा फायदा आहे. आणि दुसरं अगदी जे सिंपल कारण आहे की FDवरचा व्याजदर
जरी अगदी 7% असला, म्हणजे जो अगदी कदाचित स्टॉक मार्केटपेक्षा काही वेळा कमी असेल, पण सेव्हिंगपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे एफडी ऑलवेज इट इज बेटर दॅन सेव्हिंग अकाउंट. म्हणजे ते ताटात लाडू असेल तर खायचं टेम्पटेशन जास्त होतं, डब्यात असलेला बरा. हो. म्हणून तर ना पूर्वीच्या काळी असं करायचे बघा, म्हणजे कीर्तनकार एक सांगायचे की आईने जर चकल्या वगैरे करून ठेवल्या तर त्यातल्या 10 चकल्या ते बाजूला काढून ठेवायचे आणि विचारलं मुलांना येऊन की कुठे गेल्या, नाही म्हणते शेजारच्या काकूंना दिल्या. म्हणजे कधी काढायची आई, ज्यावेळी आता घरातल्या सगळ्याच संपल्या, बफर स्टॉक ज्याला आपण म्हणतो, बफर स्टॉक, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट जे आपण म्हणतो स्टॉक मार्केट याच्यामध्ये कॉस्टिंगमध्ये, ते आई हाच प्रकारे करतील. दॅट इज कॉल्ड ॲज इमर्जन्सी फंड. वाव. सर, आणि एफडी करताना कुठे करावे? कारण का एफडी जरी ते बोरिंग प्रोडक्ट असलं तरी एस्पेशली सिनियर सिटीजन्सना त्याच्यावरती खूप प्रेम असतं. आणि माझा खरं आक्षेप आहे, बोरिंग प्रोडक्ट नाहीच आहे हे. खरं त्याच्यावर काय झालंय, एफडीला इतकं दुर्दैवानं त्याच्यावर काय म्हणतात आक्षेप घेतले गेले आहेत. एफडीमध्ये पैसे ठेवूच नाही असं म्हणलं जातं. पण जर तुम्ही दीर्घकाळामध्ये जर बघितलं तर एफडीमध्ये कंपाऊंडिंग इफेक्ट जो मिळतो, दर 3 महिन्यानंतर जे कंपाऊंडिंग होतं, त्यामुळे तुम्ही 5 वर्षाची जर एफडी केली तर जरी वरवर दिसताना तो 7%चा इफेक्ट व्याजदर असेल तर तो इफेक्टिव्हली 5 वर्षानंतर 8-8.5% जास्त जातो. त्यामुळं हे बोरिंग प्रॉडक्ट नाहीच आहे. दुसरं म्हणजे की सहजासहजी आपल्याला पैसे मिळू शकतात. ज्यावेळी तुम्हाला लिक्विडेट करायचे ते लगेच पैसे मिळू शकतात. 1-2-3% त्यातनं कमी होतील, वजावट होईल, ते हे म्हणून दंड म्हणून घेतील, पण पैसे लगेच मिळतात. तिसरं म्हणजे आत्ताचा जो नवीन इन्कम टॅक्सचा ह्या वर्षासाठीचा आर्थिक वर्षासाठी कायदा आलाय, त्याच्यामध्ये सामान्य लोकांसाठी म्हणजे जे सिनियर सिटीजन नाही आहेत त्यांच्यासाठी 50,000 रुपयापर्यंत व्याज करमुक्त आहे. म्हणजे त्याच्यावर TDS वजाच होत नाहीये. अरे वा. 50,000 ही खूप मोठी अमाऊंट आहे. 7 लाखाची एफडी झाली. 7 लाखाची, 7 लाखावर 7% धरलं तर ते 50,000 वगैरे होतं आसपास. त्यामुळे खूप चांगलं प्रॉडक्ट आहे. पण दुर्दैवानं काही म्हणजे स्टॉक मार्केट इज ऑलवेज बेटर, इट इज ऑलवेज गुड, पण ह्याचा अर्थ असा नाहीये की फक्त सिनियर सिटीजननीच एफडीमध्ये करावी. मी तर असं म्हणेन की प्रत्येक तरुणानं आपला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करताना किंवा ॲसेट अलोकेशन ज्याला आपण टेक्निकल वर्ड्समध्ये म्हणतो ते करताना काही भाग हा एफडीमध्ये ठेवावाच. आणि तो असा ठेवावा की आता मला माहिती आहे, मी समजा बीकॉम करतो, मी सेकंड इयर बीकॉमला आहे, मला असं वाटतं की थर्ड इयर बीकॉम नंतर मी हायर स्टडीज MBA करणार आहे किंवा अजून काही करणार आहे. मला जर माहिती आहे 1 वर्षानंतर मला पैसे लागणार आहेत तर ते मी एफडीमध्येच ठेवायला पाहिजेत, ते स्टॉक मार्केटमध्ये ठेवू नयेत. कारण का दुर्दैवानं कोरोनासारखं जर काय हे आली परिस्थिती, मार्केट एकदम खालती आलं तर ज्यावेळी मला पैसे पाहिजेत त्यावेळी ते मिळणार नाहीत. त्यामुळे एफडी त्यासाठी खूपच चांगली आहे. आणि सर, एफडीमध्ये एकतर पहिला प्रश्न आहे की एफडी कुठे करावी? म्हणजे कारण झालंय काय माहितीये का, जसं तुम्ही म्हणालात की एफडीला बदनाम केलंय, फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सनी बऱ्याचशा एफडी किती वाईट आहे ह्याचे खूप गुणगान गायले, एस्पेशली कोरोनाच्या नंतरच्या काळात. आणि आता सगळेजण सांगतात की एफडीचा एक लुक्रेटिव्ह ऑप्शन आहे जिथे 11% इंटरेस्ट रेट मिळतोय आणि कुठेतरी दिसतोय की अरे 10.5% इंटरेस्ट रेट मिळतो. आणि त्यामुळे मग कुठे ठेवावे हा प्रश्न पडतो. त्याला थंब रूल असं म्हणता येईल की ज्या बँका स्टॉक मार्केटला लिस्टेड आहेत त्याच्यामध्ये एफडी करावी. ओके, का थंब रूल झाला? कारण का त्यांचे व्यवहार सगळे ट्रान्सपरंट असतात. दर 3 महिन्यानंतर त्यांचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतात किंवा डेली सुद्धा त्यांचे काय जे स्टॉक प्राइसेस असतील ते सगळं तुम्हाला बघायला मिळतं. दुसऱ्या शब्दात जर मांडायचं तर नॅशनलाइज बँक्स असतील, कमर्शियल बँक्स असतील किंवा शेड्यूल बँक्स असतील, ह्या बँकांमध्ये करावं. आणि तिसरा जर थंब रूल वापरायचा तर ॲव्हरेजपेक्षा जिथं जास्त रेट मिळतोय तिथं रिस्क आहे असं समजायला पाहिजे. की बाकी सगळ्या बँका 7 ते 8% देत आहेत आणि एखादी बँक कुठली संस्था असेल ती समजा 12% देते, तर मग मी थोडंसं कॉशियस व्हायला पाहिजे. हे 3 थंब रूल वापरले तर आपली 80-85% किंवा इव्हन 100% म्हणले तरी रिस्क कमी होत. आणि इमर्जन्सी फंड म्हणून आपण एफडी करतोय तर त्याच्यात त्याचा परतावा किती जास्त आहे हा सेकंडरी मुद्दा असला पाहिजे. सेफ्टी हा बरोबर आहे, प्राथमिक मुद्दा असला. कुठली गुंतवणूक करतो ना त्यावेळी आपण 3 रिस्क असतात. पहिली म्हणजे मला त्याच्यावर परतावा मिळेल का, ही रिस्क असते. दुसरी म्हणजे मुद्दल बुडेल का, ही रिस्क असते. तिसरी म्हणजे ती संस्थाच बंद पडेल का, ती रिस्क आहे का. म्युच्युअल आपल्या एफडीच्या बाबतीत म्हणलं तर ह्या दुसऱ्या 2 रिस्क आहेत ना त्या अजिबात नाही आहेत. व्याज कदाचित परतावा कमी मिळेल पण मुद्दल तर तुझं कुठे जाणार नाही. मुद्दल कुठल्याही परिस्थितीत मुद्दल मिळणारच. आणि बँक जर आत्ता जसं म्हणलं लिस्टेड कंपनी जर असेल तर ती बुडायचा संबंधच नाही. उदाहरणार्थ आपण स्टेट बँक म्हणलं तर स्टेट बँकेसारखं केलं तर त्याच्यापेक्षा सुरक्षित काय आहे. ज्या दिवशी स्टेट बँक बुडेल त्या दिवशी भारत बुडेल. हा तेच ना. त्यामुळे मी जर स्टेट बँकेवर शंका घ्यायला लागलो किंवा HDFC ICICI बँकेसारख्या जर मी त्यांच्याविषयी जर साशंक व्हायला लागलो तर म्हणजे तो माझ्यातच प्रॉब्लेम आहे असं म्हणायला पाहिजे. मी हा स्पेसिफिकली मुद्दा का काढला कारण का सर, बऱ्याचदा आपल्याला आजूबाजूला पतपेढ्या दिसतात, कोऑपरेटिव्ह सोसायटीज दिसतात,
मल्टीपर्पज सोसायटी दिसतात, स्मॉल फायनान्स बँक्स दिसतात, ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट रेट थोडेसे जास्त दिसतात. ह्यामध्ये किंवा कोऑपरेटिव्ह बँक्स दिसतात. ह्यात आणि नॅशनलाइज बँक असतील किंवा लिस्टेड बँक्स असतील, त्यामध्ये फंडामेंटली काय फरक असतो, म्हणजे सेफ्टी काय? कारण की आपल्याला माहिती आहेत की ह्या बँका ज्या म्हणतोय मी, की बाबा ज्या संस्था म्हणतोय, पतसंस्था असतील, त्या रोज दिसतात आपल्याला आजूबाजूला, आणि आपल्याला आपण डंके की चोट पे सांगू शकतो ही काय बुडतीये, रोज बघतोय मी या माणसाला, इथे समोर माहिती आहे मला कोण आहे, गळा धरेन मी त्याचा जर काही झालं तर. फरक काय आहे ह्याच्यात? नाही, आता तसा फरक राहिलेला नाही, कारण का सगळ्यांवरच आरबीआयचा कंट्रोल आहे. परंतु थोडंसं टेक्निकल जर आपल्याला त्यातलं समजत असेल किंवा थोडंसं समजून घेतलंच पाहिजे रादर प्रत्येकानं, की त्या बँकेची बुडीत कर्ज, म्हणजे त्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणतात, बँक बंद व्हायचं कारण सर्वात पहिलं मोठं कारण आहे एनपीए. एनपीए पर्सेंटेज ज्यांचा ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे त्या बँकेमध्ये टाळावं. आणि मग ज्यांच्या ॲडव्हर्टाईज जास्त आहेत ते अशाच ॲडव्हर्टाईज करतात की एनपीए जास्त आहे, त्यामुळे मग आम्ही ॲडव्हर्टाईज करायला. आता तुम्ही बघायला स्टेट बँकेची जाहिरात कुठे दिसत नाही, एफडीची जाहिरात कधी नाहीच दिसत ना, किंवा ज्या एचडीएफसीची तुम्हाला नाहीच दिसणार. कदाचित पतसंस्थांची वगैरे, सगळ्याच पतसंस्था वाईट आहेत असं नाहीत म्हणायचं आपल्याला, परंतु ज्या पतसंस्थाची ॲडव्हर्टाईज खूप येते किंवा जे खूप अट्रॅक्टिव्ह रेट देत आहेत त्यांचं तर आपण एनपीए पर्सेंटेज बघायला पाहिजे. जर एनपीए पर्सेंटेज खूप चांगलं आहे, म्हणजे खूप कमी असेल, त्यांचं बुडीत कर्ज अजिबात नाही आहेत, आणि बँकांची ऑफिसेस वगैरे साधी आहेत, नाहीतर बऱ्याच वेळेला एस्टॅब्लिशमेंट खर्चावरच जास्त जर खर्च होत असेल, मोठमोठी ऑफिसेस आणि ऑफिसमध्ये कस्टमरच नाही आहे कोण, त्याला कॉस्टिंगच्या भाषेत म्हणजे फिक्स कॉस्टच खूप तुमची आहे, असं जर असेल तर मग थोडंसं तुम्ही कॉशियस व्हायला पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही म्हणला की छातीठोकपणे लोक सांगतात ती तर माझ्या लोक ओळखीचे आहेत, एवढी मोठी बँक आहे, एवढा मोठा होर्डिंग लागलाय, पण हे खर्च कुठनं झाले? हे खर्च तुमच्याच पैशातनं झाले ना. त्यामुळं जिथं मगाशी म्हणल्याप्रमाणे अट्रॅक्टिव्हनेस जास्त आहे तिथं मी कॉशियस व्हायला पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सगळ्या बँकांमध्ये तुम्ही जी एफडी ठेवतात त्याच्यामध्ये प्रत्येक बँकेला एफडीवर पर पर्सन 5 लाख रुपयाचं इन्शुरन्स चा कव्हर आहे. म्हणजे याचं सोप्या शब्दात कसं सांगता येईल की समजा मी एक्स आणि वाय ह्या बँकेमध्ये एफडी केलेली आहे, तर एक्स बँकेमध्ये मी जी एफडी केलेली आहे त्याला 5 लाखापर्यंतची बुडाली एफडी तरी मला 5 लाखाचा इन्शुरन्स कव्हर आहे. सेम वे वाय बँकेमध्ये मी 5 लाखापेक्षा जास्त एफडी केली असेल तर 5 लाखाचं मला कव्हर आहे. म्हणजे पर बँक पर पर्सन 5 लाखाचं कव्हर आहे, पर ब्रँच नाही. त्यामुळे काही लोक काय म्हणतात की मी उदाहरणार्थ एचडीएफसी, मी फक्त उदाहरणासाठी एचडीएफसी घेतोय, एचडीएफसीच्या मी वेगवेगळ्या ब्रँचमध्ये केले, त्याच्याऐवजी मी असं म्हणेल की वेगवेगळ्या बँकांमध्ये करा. म्हणजे पूर्वीचे लोक तसे करायचे बघा, म्हणजे 10 लाख रुपये ठेवायचे असतील तर ते 5 बँकांमध्ये 2-2 लाख ठेवायचे. म्हणजे आत्ताच्या जनरेशनला कदाचित तो वेडेपणा वाटतो, मलाच वाटतं. मी बघितलंय, माझ्या वडिलांना सासऱ्यांना बघितलं, ते वेगवेगळ्या बँकेत ठेवतात पैसा. पण ते म्हणजे काय म्हणता येईल त्याला की ते योग्य आहे. म्हणजे त्यांनी त्या अनुभवातून आलेलं शहाणपण असतं ते, की जरी सगळी बँक चांगली आहे पण ज्यावेळी मला पैसे पाहिजे त्यावेळी त्यांची सिस्टीम डाऊन झालेली आहे, सर्व्हर डाऊन आहे, आणि मला तर आता इमर्जन्सी पण म्हणजे कधीही लागू शकतो. पण 10 लाख आहेत पण लिक्विडिटी नाही आहे, कारण का ती बँक काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम आहे, सर्व्हरच बंद आहे. त्याच्याऐवजी जर 5 बँकांमध्ये असेल तर इथले तरी नाही मिळाले तर तिथले तरी मिळतील. करेक्ट. आणि ही गॅरंटी याला नाहीये, पतसंस्थांना नाहीये. त्यामुळे बँक इज ऑलवेज बेटर. आणि त्याच बँकांमध्ये नॅशनलाइज बँक, शेड्यूल बँक आणि कमर्शियल बँक, किंवा मगाशी म्हणल्याप्रमाणे ज्या लिस्टेड बँका असतील स्टॉक मार्केटला ज्या लिस्टेड आहेत ते तर सर्वात उत्तम. करेक्ट. आणि सर, एफडी करताना मला हेही समजून घ्यायचं की बऱ्याचदा लोक 10 लाखाची एकच एफडी करतात किंवा 5 लाखाची एकच एफडी करतात. सो हे रेकमेंडेड आहे का त्याच्यापेक्षा 5 लाखाची एक एफडी करण्यापेक्षा 1-1 लाखाच्या 5 एफडी केलेल्या बेटर आहेत? त्याचा मध्य साधला पाहिजे. म्हणजे की असंही नाही करायला पाहिजे 10 लाखाचे करायचे म्हणून मी 50-50 हजाराच्या विश केला, ते दमछाक होईल तेच मॅनेज करतात. किंवा 10 लाखाची एक केली, ते 2 टोकं टळली पाहिजेत, सुवर्ण मध्य आपण साधला पाहिजे. तो कसा साधता येईल की समजा मला 10 लाख रुपये गुंतवायचे, मला 1 वर्षानंतर 2 लाखच लागणार आहेत, तर मी 2 लाखाची एफडी करायला पाहिजे. 3ऱ्या वर्षानंतर मला अजून 3 लाख लागणार, तर 3 लाखाची एफडी करा. म्हणजे जशा माझ्या गरजा असतील त्याप्रमाणे मी, अर्थात हे आपण कधी म्हणतोय की माझ्या सेव्हिंगला पुरेसे पैसे आहेत, माझ्याकडे टर्म इन्शुरन्स आहे, माझ्याकडे मेडिक्लेम आहे, आणि हे करून मग मी पुढचं प्लॅनिंग करतोय. अशा प्रकारे वेगवेगळ्या मुदतीची जर आपण एफडी केली तर ते जास्त सोयीस्कर पडू शकतं. आणि आता एक हाही फायदा होत असेल ना, की कारण बऱ्याचदा आपण, माझ्या बाबतीत हे झालं होतं की मी बेसिक लाखभर रुपयाची एफडी करून ठेवली होती आणि मला 10,000 रुपये लागणार होते, नेमकं कशाला तरी कमी पडत होते, आणि ती विड्रॉ करताना मला ती पूर्ण 1 लाखाची एफडी मोडावी लागली, आणि ते परत ती 90,000ची एफडी करायचं झालं नाही माझ्याकडे, खर्चून जातात. असं तो पण मुद्दा होऊ शकतो या बाबतीत. अजून याला एक चांगली जोड देता येते की समजा मला एफडी करायची पुढल्या एप्रिलमध्ये करायची एफडी, तर मी, आणि आता
ह्या वर्षीच्या एप्रिलमध्ये आहे मी, तर वर्षभरासाठी मी RD करू शकतो त्याच बँकेमध्ये. म्हणजे सेव्हिंगच्या पेक्षा RDला रिकरिंग डिपॉझिट त्याला म्हणतात, ते सेव्हिंगला कनेक्ट करू शकतो आपण ऑटोमॅटिकली. ठराविक तारखेला त्यातनं RDला पैसे जातील. म्हणजे RDवरची मुद्दल प्लस व्याज असं पुढल्या एप्रिलमध्ये तयार होईल आणि त्यातनं डायरेक्ट ऑटोमॅटिक FD तयार होईल. राईट. म्हणजे एकदम जे बर्डन येतं आपल्यावर, म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंगचं प्लॅनिंग असेल, कुठल्या ट्रिपचं प्लॅनिंग असेल, किंवा आणखीन छोटे, मला गाडी घ्यायची, 2 व्हीलर घ्यायची म्हणले तरी आजकाल 1 लाख रुपये लागतात. 4 व्हीलर घ्यायची, तर त्यासाठी मी ठराविक कालावधीचं आधीच प्लॅनिंग केलं, RD केली किंवा FD केली, तर तो इमर्जन्सी फंडासारखा अत्यंत चांगला उपयोग होऊ शकतो. अरे ग्रेट. म्हणजे ह्या पद्धतीने पण आपण FD कडे बघू शकतो. आणि तुम्ही म्हणालात तो मुद्दा मला फारच आवडला, की FD ठेवताना आपण 3 मुद्द्यांकडे बघितलं पाहिजे, की बाबा त्याचा परतावा, दुसरी गोष्ट सेफ्टी, परतावा मुळात बघायला पाहिजे, नंतर मुद्दल बुडेल का, आणि तिसरी म्हणजे संस्था बुडेल का. ह्या 3 परतावा, जसं मगाशी आपण बोलल्याप्रमाणे परतावी कदाचित कमी जास्त असू शकेल. म्हणजे मी 11% ऐवजी 8% केली तरी काही हरकत नाहीये, पण मी 11%चं केलं, ते 11% पण गेले आणि गेट देखायला की बडगा, तसं ते होणार की 11% पण गेले, मुद्दल पण गेली. त्याच्याऐवजी 8% मिळवावे आणि मुद्दल माझी ठेवावी. FD करताना अजून एक मुद्दा, म्हणजे FD बदनाम होण्याचं अजून एक कारण आहे की FD केली की लगेच TDS कट होतो, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स ज्याला म्हणतात. तर नवीन नियमाप्रमाणे 50,000 रुपयापर्यंत टॅक्स डिडक्ट होत नाही. आणि व्याज जरी 50,000च्या वर गेला तर त्याच्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे की समजा एखादी गृहिणी आहे आणि तिचं एका बँकेमधलं FDवरच्या व्याजाचं उत्पन्न 50,000पेक्षा जास्त होतं, 70,000 होतंय, आणि तिला दुसरं उत्पन्न कुठलंच नाहीये, तर 15G नावाचा जो फॉर्म असतो, तो 15G तो बँकेत तिनं सबमिट केला. त्याचा अर्थ काय 15Gचा, की ह्याशिवाय मला उत्पन्न नाहीये आणि माझं वर्षभराचं एकत्र उत्पन्न केलं तर त्या टॅक्सेबल होत नाहीये. हा, त्यामुळे बँकेला वी कॅन रिक्वेस्ट की माझा TDS डिडक्ट करू नका. अरे वा. त्यामुळे तो सुद्धा असतो. म्हणजे असं प्रत्येक व्याजावर हे होत नाही, TDS कट होत नाही. सिनियर सिटीजनच्या बाबतीत ही तर अमाऊंट 1 लाख आहे. 1 लाखापर्यंत TDS कट होत नाही, आणि त्यांनी 15G सिनियर सिटीजनला 1 लाखापेक्षा इंटरेस्ट जास्त गेला समजा, तर लगेच TDS कट होणार का नाही, तर त्याच्याऐवजी 15H फॉर्म त्यांनी दिला तर तिथेही TDS कट होत नाही. म्हणजे त्याला ऑप्शन आहेत, पण ते दुर्दैवानं लोकांपर्यंत पोहोचलेले नसतात, किंवा लोक त्याचा गैरफायदा कसं करतात की माझं इतर उत्पन्न आहे तरी 15G जायचा, म्हणजे मी चुकीचं काहीतरी देतो. असं जर नाही केलं तर FD आपण नीट प्रकारे मॅनेज केली तर FD इज वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट. तुम्ही आता मला सांगितलं त्याच्यावर, कारण की बऱ्याचदा खूप सारे माहिती आहेत आजूबाजूचे की ज्यांचे स्पाऊस गेलेले आहेत आणि त्यामध्ये सगळे पैसे जे काही त्यांचे आलेले असतात इन्शुरन्सचे वगैरे, ते त्यांनी FD मध्ये ठेवले असतात आणि त्याच्या इंटरेस्टवरती त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. पण त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की हा 15G फॉर्म भरल्यानंतर उगाच तो रिटर्न भरा, ते पैसे रिफंड घ्या, काही गरज नसते. फक्त तो वेळेत आता, आणि आजकाल तर ऑनलाईन भरता येतो. अरे वा. म्हणजे ज्या नवीन प्रोडक्ट सिस्टीम वापरणाऱ्या ज्या बँका आहेत, FD केली की तुम्हाला लगेच मेल येते, त्याला लिंक असते, यू कॅन जस्ट क्लिक दॅट आणि तुम्हाला तो सबमिट केला की 15G सबमिट होतो. आणि जुन्या बँका असतील ज्यांच्याकडे आधुनिक सिस्टीम नाहीये, त्यांच्याकडे फिजिकली फॉर्म दिला, तुम्हाला एक रिसिट मिळते त्याच्यावर जर स्टॅम्प असेल तर तुमचा TDS कट होत नाही. ग्रेट सर. आणि आता एक नवीन प्रकार जो आलाय तो म्हणजे स्वीप FDचा, तो तर खूप चांगला प्रकार आहे. म्हणजे त्याला फक्त काय आपल्याला इन्शुअर करायला लागतं की त्या बँकेमध्ये, सगळ्या बँकांमध्ये सिस्टीम नाहीये. उदाहरण आपण सांगूया त्याला, ऑटो स्वीप ज्याला आपण FD किंवा स्वीप इन त्याला म्हणतात, की एखाद्या बँकेमध्ये मी सेव्हिंग अकाउंट काढलेलं आहे, त्यांचा मिनिमम बॅलन्स 5,000 आहे, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मला 5,000 ठेवले पाहिजे. त्याच्यानंतर असं मला वाटतं की 10,000 रुपये मला लागतील कुठल्याही क्षणी, काही खर्चाला, त्यामुळे टोटल 15,000 झाले. मग मी त्या बँकेला अशी इन्स्ट्रक्शन देऊ शकतो की 15,000पेक्षा वर तिथं जे पैसे राहतील ते आपोआप FD मध्ये जावेत. समजा माझ्याकडे तिथे 18,000 रुपये झाले, तर आपोआप 3,000 वर्ष रुपये माझे FD मध्ये जाणार. ओके. आणि मग मला जेव्हा लागतील त्यावेळी मी ते पैसे परत घेऊ शकतो. पण मला ते विड्रॉ करायला लागेल FD का ते ऑटोमॅटिक होतील? ओके. ऑटोमॅटिक. तुम्हाला ते कळणार पण नाही. ऑनलाईन तुम्ही सिस्टीम चालू केली की तुमच्या लक्षात पण येणार नाहीत पैसे इकडे गेले, पैसे तिकडे आले. ओके. सो तुझ्या 15,000वरती काही 3-3.5% इंटरेस्ट रेट मिळेल, त्याच्याऐवजी त्या वरच्या 3,000वरती बेटर इंटरेस्ट रेट मिळेल. आणि बऱ्याच वेळेला जर तुम्ही बघितलं की जे सॅलरीड पर्सन असतात ना, त्यांच्या खात्याला सेव्हिंग्सला पैसे पडून राहिलेले असतात. आणि एकच कारण असतो आळस, की ते म्हणजे FDत गुंतवायचे चर्चा केली जाते, पण ते होत नाहीत. मग त्या लोकांसाठी हा ऑटो स्वीप किंवा स्वीप इन खूप चांगली सिस्टीम आहे. बँकेला एकदा तुम्ही इन्स्ट्रक्शन दिली, फक्त त्यातला एकच धोका किंवा तोटा म्हणता येईल की तो मोह असतो आपल्याला, की आपल्याला FDत गेले तर हे माहित असतं कधी आपण पैसे वापरू शकतो. त्या नेहमीच्या FD मध्ये नसतं, की नेहमीची FD माहित आहे नाही, आता ही 2 वर्ष मोडायची नाही कारण का मला दंड पडतो. पण इथे कसं की ते हक्काचेच पैसे आहेत, म्हणजे सेव्हिंग अकाउंटच आहे, फक्त थोडंसं वेगळं आहे. दंड नसला की आपण
लगेच हे करतो. बिंदास हा. आणि एफडी मोडायची जर आपल्याला ते सोनं मोडण्यासारखं थोडंसं हे आहे की हा साध्या साध्या गोष्टीला आपण एफडी नाही मोडत. एफडी नाही मोडत, पण इथं ही जी एफडी आहे ती मोडताना असं काही आपल्याला वाईट वाटत गिल्ट नाही त्याचा काहीच. गिल्ट नाही. म्हणून ते हायवेवर वाक्य लिहिलेलं असतं ना, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मला फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये खरं तेच वाटतं. म्हणजे इट्स नॉट अ टेक्निकल पार्ट, म्हणजे इट्स अ सायकोलॉजिकल. तुमचं जर तुम्ही सायकोलॉजिकली जर स्ट्रॉंग असाल, तुम्हाला फंडामेंटली माहित आहे की मला किती टक्के मिळवायचे, मला जर वर्षाला 7% परतावा ओके, मग एफडी इज ओके. म्हणजे एफडी स्टॉक मार्केट चांगलं आहे ते कुणासाठी की ज्यांना 15-16% आहेत, पण मला जर 60%वर माझा उदरनिर्वाह होतोय, मला बाकीचे खर्च काही नाही आहेत, माझा ऑलरेडी EMI वगैरे हा संपून गेलेला आहे, माझं घर स्वतःचं आहे, मला बाकी काही कुठे फार काही करायचं नाहीये, पुण्यातच राहतो. तर माझे एक मित्र म्हणायचे, मी आता ठरवले की पुणे 37 सोडून मी कुठेही जाणार नाही दुसऱ्या पिनकोडला आयुष्यभर. असं जर असेल, टोकाचं झालं, पण असं जर असेल तर मग एफडी इज गुड प्रॉडक्ट फॉर मी. आणि अगेन आपण इथे तर इमर्जन्सी फंडाच्या पर्स्पेक्टिव्हनी बघतो. इमर्जन्सी फंड म्हणून बघताना तर परतावा हा त्याचा नाहीच बघितलाच नाही. अगदी बरोबर आहे. म्हणजे याच्यापेक्षा पुढचा पार्ट आहे तो आपण स्टॉक मार्केटमध्ये वगैरे गुंतवू शकतो. दुसरा एक ऑप्शन बऱ्याच जण सांगतात, एस्पेशली आता युट्यूबवरती बऱ्याचशा इन्फ्लुएन्सर्सचं हे म्हणणं पडतं की एफडी पेक्षा तुम्ही डेट फंडचा विचार करा, लिक्विड फंडचा विचार करा, ते जास्त सोयीस्कर आहे, त्याच्यात तुम्हाला टॅक्स बेनिफिट जास्त आहेत. नक्की डेट फंड्स काय असतात आणि ते कशा पद्धतीने वर्क करतात? डेट फंड हा शब्द ना, हा डिबेंचर्सवरून आले. डिबेंचर्स म्हणजे ज्याला आपण कर्ज रोखे म्हणतो. ज्यावेळी एखाद्या कंपनीला पैसे पाहिजे असतात त्यावेळी प्रामुख्याने 2 त्यांना पर्याय असतात. एकतर ते शेअर इश्यू करतात किंवा कर्ज रोखे, ज्याला डिबेंचर्स म्हणतात. ह्या डिबेंचर्सची कंपनीवर बंधन असं असतं की त्यांना त्याच्यावरचा जो परतावा आहे, व्याज आहे, तो द्यावंच लागतं. मग अशा डिबेंचर्समध्ये जे फंड गुंतवतात पैसे, त्यांना म्हणतात डेट फंड. अशा फंडांमध्ये आपण गुंतवले तर ते नक्कीच तुलनेनं सुरक्षित असतात. त्याच्यावरचा जो परतावा आहे, व्याजदर आहे, तो एफडी पेक्षा नक्कीच जास्त असतो, पण तिथे रिस्क पण असते. कारण का ती शेवटी कंपनी आहे, त्यामुळे ते ॲश्युरन्स नसतो की इतके टक्के मिळतीलच. त्यामुळं धोका पण आहे. पण लॉंग टर्ममध्ये समजा आता मला 25 वर्षाचं प्लॅनिंग करायचं आहे, 30 वर्षाचं प्लॅनिंग करायचं आहे, तर देन एफडीमध्ये सगळेच ठेवायची गरज नाही आहे. थोडेसे पार्ट मी डेट फंडामध्ये पण टाकू शकतो. डेट फंडामध्ये पण 2-3 असे प्रकार आहेत की इक्विटी ओरिएंटेड डेट फंड, म्हणजे की त्यातले सगळेच पैसे डेपमध्ये जाणार नाही, तर अराउंड 60% विल गो इन इक्विटी, बट 40% विल रिमेन इन डेप. म्हणजे तसा तो तुलनेनं सुरक्षित झाला. किंवा डेप्ट ओरिएंटेड डेप, म्हणजे त्याच्या डेपमध्ये जास्त हे असेल. तर मला किती रिस्क घ्यायची, मला जर रिस्क थोडीशी ठीक आहे, मला मॉडरेट रिस्क घ्यायची, तर मग मी इक्विटी ओरिएंटेड डेप फंडामध्ये टाकला, हायब्रिड फंड ज्याला म्हणतात, त्यात टाकला, तरी माझा बॅलन्स साधता येतो. त्यामुळे एफडीपेक्षा चांगला आहे परतावा, परंतु माझा जो दृष्टिकोन आहे तो लॉंग टर्म असेल तर डेट फंड चांगले आहेत. लिक्विड फंड पण हा पर्याय आहे, परंतु किंवा अगदी त्याच्यामध्ये अल्ट्रा शॉर्ट डेट फंड वगैरे म्हणतात, असे पण जे प्रकार आहेत. तुमच्याकडे खूप मोठा कॉर्पस असेल तर त्याच्यावरचा तो परतावा चांगला मिळतो. मी जर 50,000 1 लाख जर गुंतवणार असेल तर मग कशाला मी रिस्क घ्यायची. आणि जसं मगाशी आपण म्हणलं की जर माझा बेसिक उद्देश इमर्जन्सी आहे आणि मला 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर पैसे लागणारच आहेत, तर मी कशाला रिस्क घ्यायची. बरोबर. मग एफडी इज बेटर. पण माझा दृष्टिकोन 5 वर्षाचा आहे, 20 वर्षाचा आहे, 10 वर्षाचा आहे, देन डेट फंड्स आर बेटर. आणि त्याच्यात काही टॅक्स बेनिफिट असतो. टॅक्स बेनिफिट आता जर तुम्ही बघितला तर दोन्ही, म्हणजे एफडीवरचा जो इंटरेस्ट मिळतो तो इंटरेस्ट तुमच्या इन्कममध्ये ॲड होतो. त्यामुळे तुम्हाला जो स्लॅबमध्ये जे होतो काय 10-20-30% त्याप्रमाणे तो तिथं हे भरतो. डेप फंडाचा पण जो हे आहे 1 एप्रिल 2023 नंतर डेप फंडाचे सुद्धा जे पैसे आहेत, जो परतावा आहे, तो सुद्धा स्लॅबनुसारच केला जातो. त्यामुळे लॉंग टर्म कॅपिटल वगैरे नाही, आता तो एव्हरीथिंग इज ट्रीटेड ॲज अ शॉर्ट टर्म कॅपिटल गेन अँड दॅट इज ॲडेड टू युअर इन्कम. त्यामुळे पूर्वी जो डिफरन्स होता तो आता नॅरो झालेला आहे. फक्त त्यातला एक फरक असा आहे की एकतर एफडीवर TDS कट होतो, डेप फंडावर TDS कट होत नाहीये, तो फायदा आहे. आणि दुसरा फायदा डेप फंडाचा असा आहे की एफडीवरचा व्याजावर जो TDS कट होतो तो वर्षाला तुम्ही व्याज घेतलं नाही तरी कट होतो. डेप फंडावरचा जो टॅक्स आहे तो ज्यावेळी तुम्ही रिडम कराल त्याच वेळी होतो. तिथे डेप फंडाला एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे की समजा मी 5 वर्षासाठी मी गुंतवलेत डेप फंडामध्ये, आत्ता मी गुंतवले तर दरवर्षी TDS किंवा काही मला भरायचं, तो एफडीमध्ये प्रॉब्लेम आहे. दर वर्षाचा जो काही इंटरेस्ट जमा होणार आहे तो TDS कट होऊन. इन्कम टॅक्सचा नियम काय आहे की इन्कम रिसिव्ड ऑर एक्रूड. त्यामुळे एफडीवरचं जे व्याज आहे ते जरी मिळालं नसेल हातात
तरी ते ड्यू झालेलं आहे, ॲक्युरेट झालेलं आहे, बरोबर, त्याच्यावर होतं. पण डेप फंडावर कारण का तुम्ही ते विकलेलेच नाहीयेत, अनलेस अँड अंटिल तुम्ही ते रिडम्शन करत नाही, विकत नाही, त्याच्यानंतर टॅक्स हा प्रकार आहे. त्यामुळे डेप फंड हा थोडा टॅक्सच्या दृष्टीनं किंवा रिटर्नच्या दृष्टीनं आकर्षक आहे. पण तू परत मगाचाच मुद्दा मी म्हणेल की मी रिस्क किती घ्यायची, मला रिस्क घेणं गरजेचं आहे का सगळेच डेप फंडाकडे पालतात. म्हणजे आमचे एक सर सांगायचे की इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करताना ना कधीही रेडीमेड कपड्यांसारखं रेडीमेड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करू नको, नाहीतर म्हणे तुझा तुला शर्ट असा ढगळाच होईल म्हणे. स्वतःची गरज काय आहे, इफ आय एम सॅटिस्फाईड विथ एफडी रिटर्न्स, मग डेप फंडाकडे जाऊ नकोस ना. डेप फंडाकडे मी कधी गेलं पाहिजे की एफडी पेक्षा मी रिस्क घेऊ शकतो आणि मला स्टॉक मार्केटपेक्षा कमी रिस्क पाहिजे, तर मग मी डेप फंडाला गेलं पाहिजे. अजून ह्याच्यात एक मुद्दा असा आहे की थोडंसं जर आपण पुढच्या स्टेजला जर जाणार असो की मला एफडी माहित आहे, डेप फंड आहे, स्टॉक मार्केटमध्ये मी इमर्जन्सी फंड करू शकतो का, ही कदाचित वेगळी संकल्पना असेल. पण स्टॉक मार्केटमध्ये जे वेगवेगळे म्युच्युअल फंड्स असतात तर त्याच्यामध्ये इक्विटी फंडामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक आहे लार्ज कॅप म्युच्युअल फंड, मिड कॅप म्युच्युअल फंड किंवा सेक्टोरेल म्हणजे एकाच सेक्टरमध्ये. असाच एक प्रकार आहे इंडेक्स म्युच्युअल फंड, म्हणजे जे सेन्सेक्समध्ये गुंतवतात किंवा निफ्टीमध्ये गुंतवतात. तर सेन्सेक्समध्ये जर मी गुंतवला, सेन्सेक्स फंडामध्ये, इंडेक्स फंडामध्ये मी पैसे गुंतवले, 2 वर्षापूर्वी मी गुंतवले होते, तर 2 वर्षापूर्वी सेन्सेक्स साधारणतः 60-65 हजारात होता, आत्ता 85 हजाराला गेलाय. आपल्याला भीती वाटते 85 वरून 80ला गेला म्हणजे आपल्याला वाटतं स्टॉक मार्केट कोसळ, पण तो 65 वरून 80ला आलेला आहे. त्यामुळे वरच्या माझा प्रॉफिट आहेच आणि तो 65 वरून 80-85ला गेलाय. 15% म्हणजे 15,000 वाढला, म्हणजे ऑलमोस्ट 18 ते 20% तुम्हाला रिटर्न मिळालेले आहेत. त्यामुळे इंडेक्स फंडाचा आधार घेऊन, आणि इंडेक्स फंड इज द काय म्हणतील सेफेस्ट इन्स्ट्रुमेंट इन द स्टॉक मार्केट, कारण का सेन्सेक्स मधल्याच कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. माझ्या एका मित्रानं तर खूप चांगली सिस्टीम ह्याची केलेली की इंडेक्स फंडामध्ये 5 वर्षासाठी SIP केली. 5 वर्षानंतर त्याचे ते फंड काहीतरी 5 लाख रुपये झाले, त्याची जी आत्ताच्या मार्केटप्रमाणे व्हॅल्यू 5 लाख रुपये झाली. त्यानंतर 5 लाखाच्या वर जेवढे पैसे वर जातील तो विड्रॉ करायचा. ओके, हा, म्हणजे त्याची गुंतवणूक मुळात काहीतरी 3 लाख असेल, त्याच्यावर तो प्रॉफिट मिळून तो 5 लाख झालेला, आणि ही डिसाइडेड द्यात मला 5 लाखच मार्केटमध्ये आता गुंतवायचे. मग 5 लाखाचे 5 लाख 25,000 झाले, 25,000 काढून घ्यायचे. आणि स्टॉक मार्केटमध्ये नियम असा आहे की फिफो सिस्टीम के, फर्स्ट इन फर्स्ट आउट. त्यामुळे पहिले मी गुंतवलेले आहेत युनिट्स ते 5 वर्षानंतर विकणार आहेत. त्यामुळे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो 1.25 लाखापर्यंत नील आहे, कारण त्याच्यावर 0 टॅक्स पडतो. अरे वा. इक्विटी म्युच्युअल फंडाचा नियम असा आहे की इफ यू इन्व्हेस्ट फॉर मोर दॅन 1 इयर, पहिल्या 1.25 लाखापर्यंत 0 टॅक्स आहे. ओके, म्हणजे आपण थोडंसं असं धाडसी विधान मी करतो की डेप फंडापेक्षा ना इक्विटी फंडामध्ये सुद्धा तुम्ही इमर्जन्सी फंडाचं मॅनेजमेंट करू शकता, फक्त तुमच्या रिस्क ॲपेटाईट आणि तुमच्या फायनान्शियल कंडिशन नुसार, आणि थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा ना सेन्सेक्स तर ऑलमोस्ट प्रत्येक माणूस रोज बघतो, पेपरमध्ये पण येतं इतक्या अंकानं वाढला, तितक्या अंकानं वाढला. त्यामुळे फक्त मी सेन्सेक्स वाढला की समजायचं माझ्या फंडाची व्हॅल्यू वाढलेली आहे. मी 5 लाख हे ठरवलं, त्याच्या वरचे जर मी काढत गेलो तर मार्केट जरी पडलं, समजा 5 लाखाची व्हॅल्यू 4,90,000 झाली, मी शांत बसायचं, मी काही करायचं नाहीये, कारण ऑलरेडी मी पैसे वरचे काढून घेतले. पण सर, कोविड सारखी एखादी घटना घडली किंवा 2008 सारखी एखादी घटना घडली तर अगदी तो गडगडतो आणि मग ते तुमचं मायनस रिटर्न नाही. म्हणून मी काय म्हणलं मगाशी, असा मी मुद्दा म्हणला की दिस इज ऍडव्हान्स स्टेज, म्हणजे ऑलरेडी मी एफडी हे ते पार करून आलेलो आहे. त्याच्यानंतर की आता मला काही रिस्क नाहीये, मला माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे, टर्म प्लॅन आहे, आहे, मला एक्स्ट्रा काहीतरी हे करायचं. करेक्ट. त्यावेळी तर खरा मुद्दा असा येईल की कोविडचा तुम्ही मुद्दा काढला, त्यावेळी सेन्सेक्स 40,000वरून 20,000ला गेले 2020 मध्ये. मार्च 2020 मला अगदी आठवतंय, 14-15-2020 मध्ये, 14-15 मार्च 2020ला, त्यावेळी एकदम मार्केट 20,000 राहिलं. ते 20,000 80,000 गेले, म्हणजे 4 टाइम्स वाढले. दाम दुप्पट, दाम चौपट किती झालंय विदिन अ स्पॅन ऑफ 5 years. म्हणजे हे फक्त काय होतं, दुर्दैवानं आपण फक्त त्याची निगेटिव्हच बाजू बघतो. तर इक्विटी फंड ऑल्सो कॅन बी यूज फॉर इमर्जन्सी फंड. सो बेसिकली ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. आणि सर, आता एक नवीन इन्स्ट्रुमेंट जे दिसतंय ते म्हणजे बॉन्ड्समध्ये, कारण बॉन्ड्सचा परतावा साधारणतः 9 ते 12% असतो. आणि तर बॉन्ड्स कसे वर्क करतात? बॉन्ड्स इज ऑल्सो गुड. फक्त बॉन्ड्स थोडं टेक्निकल जरी तो पार्ट असला तरी सामान्य माणसानं काय बघायला पाहिजे की ते इश्यू करणारे प्रोमोटर्स कोण आहेत, कंपनी कोण आहे, त्यांचं रेटिंग काय, त्यांचं A रेटिंग आहे, AAA रेटिंग आहे का, एवढं जरी त्यांनी बघितलं तरी प्राथमिक त्याची काय म्हणतायत त्याला सेफ्टी घेतली जाते.
हां, त्यामुळे बॉन्ड्स आर ऑल्सो इक्वली गुड. आणि बॉन्ड्स म्हणजे बेसिकली आपल्याकडनं कोणीतरी पैसे घेऊन कोणाला तरी लोनच देते. आणि बॉन्डिंग ह्या शब्दावरच आहे, म्हणजे तो त्याच्यावर बाइंडिंगच असतं की त्या ठराविक काळानंतर त्याला ते पैसे परत द्यायचेच असतात. त्यामुळे बॉन्ड इज ऑल्सो इक्वली गुड. पण परत की त्या कुणीही बॉन्ड काढतं म्हणून मी पैसे नाही गुंतवायला पाहिजे. त्याचं आतापर्यंत बाजारातली पत काय आहे, त्याच्यामध्ये त्यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट काय आहे. जसं स्टॉक मार्केटमध्ये म्हणतात की प्रमोटरची इन्व्हेस्टमेंट किती आहेत, बरोबर, तसं त्या कंपनीची त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहेत, इतर पार्टनर कोण आहेत त्याच्यामध्ये, स्पॉन्सरिंग लोक कोण आहेत, त्याच्यामध्ये त्यांची किती इन्व्हेस्टमेंट आहे. हे जर आपण गोष्टी बघितल्या तर बाकीच्या टेक्निकलमध्ये न जाता सुद्धा आपल्याला अंदाज येऊ शकतो. म्हणजे अगदी सामान्य उदाहरण द्यायचं की क्रिकेटची टीम चांगली आहे की नाही मला बघायचं आहे, तर त्यातला प्लेयर कोण आहे, रोहित आहे, विराट आहे, सचिन आहे, म्हणजे ती टीम चांगली आहे. बाकी मला काही कळत जरी नसलं क्रिकेट. सेम वे जर हे प्रमोटर्स कोण आहे, त्यांचं रेटिंग काय, त्यांचे पार्टनर कोण आहेत, त्यांचं आधीचं बाजारातली पत काय, एवढ्या 3-4 गोष्टी बघितल्या बॉन्ड इज इक्वली गुड. करेक्ट. म्हणजे साधारणतः आपण अगदी जुन्या वाहण्याच्या दुकानात जरी गेलो तर तो माणूस, समोरचा माणूस कोण आहे त्याच्यावरच तो क्रेडिट देतो. सो त्याचा आपण अंदाज घेणं गरजेचं आहे. अगदी. कारण का तिथे साधारणतः एफडी पेक्षा बेटर रिटर्न्स मिळतो. पण हा एक गोंधळ मला कळाला नाही आणि तो बऱ्याचदा लोक पण करतात की एफडी वरती असतो तो इंटरेस्ट रेट असतो आपल्याला, डेट फंड वरती असतो तो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असतो, आणि साधारणतः बॉन्ड्स वरती असतो तो XIRR असतो, ऍडव्हान्स रेट ऑफ इंटरनल रेट ऑफ रिटर्न त्याला आपण जे म्हणतो. सो काय फरक असतो? कारण सामान्य माणसासाठी लोक एफडीच्या 7% इंटरेस्ट रेटला मी बॉन्डच्या 12% XIRR सोबत कम्पेअर करणं योग्य आहे का? नाहीये. तुम्ही एफडीचा कधी करू शकता, एफडीचा तुम्ही कंपाऊंडिंग इफेक्ट जर काढला, जे जर ज्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेल येत असेल त्यानं समजा 7% टाकला, 3 महिन्यानंतर 7चा 7.25 मिळाला, 7.25चा 7.5 मिळाला, आणि तो कंपाऊंडिंग ज्याला CAGR आपण म्हणतो, कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट, त्याच्याशी देन यू शुड कम्पेअर दॅट बॉन्ड रिटर्न. प्लेन ह्याच्यावर कम्पेअर करणं, एफडीचा रेट हा कधीही कमीच दिसणार मग त्या केसमध्ये. त्यामुळे हे दोन कम्पेअर करणं स्ट्रेट वे जसं तुम्ही म्हणला ते चुकीचं आहे. जेव्हा आपण इमर्जन्सी फंड म्हणून बघतोय तेव्हा ह्या 3 इन्स्ट्रुमेंट्सकडे कशा पद्धतीने बघता येईल? एक समरी म्हणून बघितलं तर समरी आपल्याला अशी करता येईल की पहिल्यांदा तुम्ही चेक करा की माझा हेल्थ इन्शुरन्स आहे, टर्म इन्शुरन्स आहे का, ही पहिली स्टेप. त्याच्यानंतर आय शुड स्टार्ट विथ एफडी. म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे, पण करेक्ट ठाम आज मत आहे असं म्हणता येईल की आय शुड स्टार्ट विथ एफडी, देन आय शुड गो फॉर डेप्ट अँड बॉन्ड. आणि 30% 33% आपण 3 मध्ये गुंतवू शकतो. आणि हे झाल्यानंतर मग आय कॅन गो फॉर द स्टॉक मार्केट. ओके. आणि डिपेंडिंग ऑन युअर रिस्क ॲपेटाइट आहे. तर एफडीवरचे रिटर्न तर फिक्स आहेत, बॉन्ड आणि डेप फंडावरचे रिटर्न्स एफडी इतके फिक्स नाही आहेत. लिक्विडिटीच्या बाबतीत बघितलं तर डेप फंड हे सर्वात जास्त लिक्विड आहेत म्हणता येईल, बॉन्ड त्या मनानं कमीत, कारण का ठराविक पिरियड असतो. एफडी लिक्विड आहे परंतु त्याला थोडे चार्जेस पडतात. सिक्युरिटीच्या बाबतीत बघितलं तर एफडी इज द मोस्ट सिक्युअर्ड, कारण का त्याला 5 लाखापर्यंत इन्शुरन्स आहे. डेप फंड्स अँड बॉन्ड्स आर इक्वली गुड इन द लॉंग रन. आणि तिसरा जो मुद्दा लागतो की मला लगेच पैसे, लिक्विडिटीचाच परत जर आपण मुद्दा बघितला तर एफडी इज ऑलवेज बेटर, मला असं वाटतं. ऑन क्लिक आपण ते करू शकतो. अगदी 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 रात्री 12 वाजता पण काढतात, कधी करू शकतो आपण. शनिवार रविवार बघायला लागणार नाही. ऑनलाईन बँकिंग जर असेल तर आणखीनही सोपं होऊ शकतं. सो थँक्यू सो मच. इमर्जन्सी फंड हा तसा नॉट सो ग्लॅमरस टॉपिक आहे, तसा टेक्निकली बोरिंग टॉपिक आहे, पण तुम्ही तो खूप सोप्या पद्धतीने, इंटरेस्टिंग पद्धतीने करून सांगितलं, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि काय पद्धतीने आपण बघू शकतो आणि कुठल्या पद्धतीने कुठे कुठे इन्व्हेस्ट करू शकतो इमर्जन्सी फंड या माध्यमात, ते अगदीच मला वाटतं सगळ्यांना क्लिअर झालं असेल. तुमचं खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा. आणि अजून कोणते असे आर्थिक साक्षरतेचे विषय आपण घेतले पाहिजे धनदौलतच्या माध्यमातून हे नक्की कळवा. आपला हेतूच हा आहे धनदौलतमध्ये की सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या मराठी लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, साक्षर करणं, आणि फक्त अजाणतेपणाने कोणीही पॉवर्टीमध्ये ढकललं गेलं नाही पाहिजे, हाच आपला हेतू आहे. धन्यवाद. लो बसावा. Investments in debt securities, municipal debt securities, securitized debt instruments are subject to risks, including delay and/or default in payment. Read all the offer-related documents carefully.